बातमी बीडमधून आहे। बीडच्या परळीमध्ये मरळवाडीचे सरपंच बाबूराव आंधळे यांना घरी बोलवून त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली। या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या सगळ्या आरोपींनी बापूराव आंधळे व ज्ञानबा गीते यांना परळी इथल्या महादेव गीते यांच्या घरी बोलावलं होतं। यावेळी त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे। आणि या घडलेल्या घटनेसंदर्भात पोलिसांची प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहूया। 8:30च्या दरम्यान बँक कॉलनी परिसरामध्ये फायरिंगची घटना घडली। त्यामध्ये एक व्यक्ती मयत झाल्याचा आणि एक व्यक्ती जखमी झाल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यावर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर घटनेची पाहणी केली असता तिथे आपल्याला डेड बॉडी आणि काही साहित्य मिळालं, परंतु जे आरोपीचं घर होतं ते बंद होतं। त्यानंतर आरोपीच्या घरात आणखी जे बघितलं असता तर आतमध्ये त्यांची फॅमिली बसलेली होती आणि मग त्यांनी आम्हाला घटनेचं हकीकत सांगितली। त्यावरून आम्ही आमच्या टीम्स आरोपी शोधण्यासाठी रवाना केल्या, परंतु नंतर आम्हाला आणखी कळालं की आणखी एक व्यक्ती जखमी आहे, तो देखील ॲडमिट आहे। तर त्या असे दोन्ही लोक जे आहेत ते सध्या ॲडमिट आहे आणि अंबेजोगाई येथे उपचार घेत आहेत। आम्ही 302, 307 आणि भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे 5 आरोपींविरुद्ध आणि त्या इन्क्लुडिंग जखमी जो आहे त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे। बाकी 4 आरोपींचा आमचा शोध चालू आहे। जे अजून एक आरोपी अनकॉन्शियस आहे आणि एक जखमी अनकॉन्शियस आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।